तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मला माहिती आहे तुम्ही सगळे चांगलेच असाल. एक तर खरं कमेंटमध्ये सांगा की कोणाकोणाला घरी बसून बोर होते, असं वाटतं की कॉलेजला जावा. तर मित्रांनो, एक तर ही कॅप प्रोसेसची डेट सारखे वाढत जाते आणि घरी बसून तर खूप बोर होतं आहे. तर जाऊ द्या, ही प्रोसेस तर चालूच राहील, आपल्याला होईनच कंप्लीट. तर मित्रांनो, आजपासून मी माझी कोडिंग जर्नी स्टार्ट केली आहे आणि आजपासून मी स्टार्ट केलं आहे जावा लँग्वेज शिकायला. जे आपणा कॉलेज जे यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनल थ्रू मी जावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामधून जावा शिकतो आहे. याच्या पहिले मी पायथनचे बी बेसिक क्लिअर केले, पण ते व्हिडिओ बनवले नाही. तर पण जावाचे मी आजपासून पूर्ण जी जावाची जी जर्नी आहे तुमच्यासोबत शेअर करेन. तर ह्या चॅनलसोबत असंच तुम्ही जुडे राहा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच मी सकाळी जे आपणा कॉलेज म्हणजे यूट्यूब चॅनल आहे, याच्यात जी जावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमधून आजच मी सकाळी 2 ते 3 लेक्चर जावाचे पाहिले आणि त्याचे मध्ये थोडे नोट्स बी बनवले आणि त्याच्यावर कोडिंग बी करून पाहिली. तर सोपं वाटतं आहे, म्हणजे हळूहळू सोपं वाटतं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो कोणत्या म्हणजे नोट्स बनवले आहे. आणि जर तुम्ही पण कोणती पण लँग्वेज स्टार्ट केली असेल ती लँग्वेज, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी ही लँग्वेज स्टार्ट केली तर मी तुम्हाला नोट्स दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, मी चालू केली जावा. याच्यामध्ये अक्षर खूप घाण आहे मित्रांनो, सॉरी, पण थोडं अंडरस्टँड करून घ्या. तर जावामध्ये मी आज शिकलो इथं व्हेरिएबल इन जावा, पण म्हणजे डेटा टाईप्स इन जावा, मग इनपुट कसं करायचं ते शिकलो. त्याच्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट इन जावा, त्याच्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट इन स्विचेस. तर ह्या सगळ्या केसेस आहेत त्याच्या, ते हे सगळं शिकलो. तर मित्रांनो, जर तुम्ही पण चालू केलं असेल नक्की मला कमेंटमध्ये टाका की मी ही लँग्वेज चालू केली आहे. आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तू कोड कशावर करतो, तुझ्याकडं तर लॅपटॉप नाही, काही नाही. तर मित्रांनो, मी प्ले स्टोअर एक कोणतं तरी ॲप आहे जावाचं म्हणजे कोड करण्यासाठी. तर ते ॲप मी इथं साईडला पिन करतो. त्याचं नाव तर सध्या आठवत नाही मला, पण इथं साईडला पिन करून तुम्ही बघून घ्या. तर त्या ॲपवर मी कोड करतो आणि बस. तर तुम्ही पण जर कोणती लँग्वेज स्टार्ट करणार असाल तर केली असेल तर मला सांगा. आणि मला म्हणजे तुम्ही विचारत असाल की तू प्रॅक्टिस कसं करतो, क्वेश्चन कसे सॉल्व करतो, म्हणजे विचार करत असाल. तर मी कसं करतो की स्टार्टिंगला मी आपणा कॉलेज जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या प्लेलिस्टमधून जावाचे पहिले लेक्चर बघतो आणि त्या लेक्चर पाहिल्यावर त्याच्यात जे टॉपिक मी कवर केले जावामध्ये ते टॉपिक जाऊन मी ChatGPTला सांगतो. मग ChatGPT त्याच्यावर मला इझी, मीडियम आणि थोडं डिफिकल्ट क्वेश्चन देते. तर ते क्वेश्चन सॉल्व करतो आणि ते क्वेश्चन मी कोड करायला आपले म्हणजे जे ॲप आहे त्या ॲपमध्ये जाऊन ते कोड करतो आणि ते कोड मग परत त्या ChatGPTवर कॉपी करून पेस्ट करतो. मग ChatGPTला पाठवतो. मग ChatGPT त्याच्यावर सांगते कुठं चुकलं आहे, तुम्हाला कसं म्हणजे त्याला दुरुस्त करायला पाहिजे हे सगळं सांगते. त्याला करेक्ट कसं करावं हे सगळं त्याच्यावर ChatGPT आपल्याला सांगते. आणि कुठं तुम्ही थोडीशी चुकी केली, कुठं काय केलं हे सगळं त्याच्यात ChatGPT आपल्याला सांगते. तर अजून त्याच्यात क्लिअर होतं, अजून आपलं हे होतं आणि अजून कॉन्फिडन्स यायला लागतो. तर बस मला एवढं सांगत होतं आणि मी माझी पूर्ण जर्नी लाँग व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ थ्रू तुम्हाला शेअर करत राहीन. तर ह्या चॅनलसोबत असेच बनून राहा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.